चला मग काल आपण काय बघितलं होतं, विशेषण. ठीक आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषणाचे म्हणतात, किंवा नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित ठेवण्यासाठी मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणत असतो. तर त्या विशेषणाचे 3 प्रकार पडतात, हेही आपण काल बघितलं. ठीक आहे, आता मग विशेषण म्हणजे कसं, राजू हुशार मुलगा आहे. राजू कसा हुशार एक विशेषण आहे, बरोबर. त्यानंतर ऐश्वर्या राय विश्वसुंदरी आहे. विश्वसुंदरी हे तिच्यासाठी एक विशेषण झालं. पुन्हा आपण हे पण बघितलं, विशेष्य आणि विशेषण. म्हणजे विश्वसुंदरी जे आहे ऐश्वर्याचं हे विशेषण झालं, आणि ऐश्वर्या हे तिचं काय झालं, विशेष्य झालं, बरोबर. तर हे प्रकार आपण काल बघितले. आज आपण काय आहे, ज्या काही विशेषणाचे 3 प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. ठीक आहे, तर विशेषणाचा पहिला प्रकार होता गुण विशेषण, दुसरा प्रकार संख्या विशेषण, हा तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण, त्यानंतर संख्या विशेषण, आणि पहिला आहे गुण विशेषण. मग गुण विशेषण म्हणजे काय, या ठिकाणी आपण व्याख्या समजून घेऊ. ठीक आहे, मग या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष, प्रत्येक व्यक्तीत काहीतरी गुण असतो, काहीतरी विशेष वेगळं पण असतं. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी नामाचा काय होत असेल, गुण किंवा त्यातील असलेली विशेषता खास ज्यावेळेस ती दाखवल्या जात असेल, सांगितल्या जात असेल वाक्यातून, त्यावेळेस तो गुण विशेष, त्या वाक्याला आपण काय म्हणूयात, गुण विशेषणाचं वाक्य आहे असं आपण म्हणूयात विशेषणामध्ये. जसं की या ठिकाणी उदाहरण बघितलं मग आपल्याला कळून जातं. या ठिकाणी मुले आहेत ना, हे सगळे नावं आहेत. ही सगळी इकडची मुले, बोरे, ससा, सरदार, चित्रे, झरा, हे सगळे नावं आहेत. त्यांना लागलेलं जे काही या ठिकाणी गुण आहे किंवा त्यांचं विशेष जे काही आहे ते या ठिकाणी आहे. जसं मग मुले तर मोठी मुले, बोरे आहेत परंतु बोरे कशी आहे, बोरे आहे. ससा आहे परंतु कसा आहे तो ससा, ससा. सरदार आहे परंतु कसा आहे तो, त्यानंतर चित्र आहे परंतु कसं आहे चित्र आहे असं काढलेलं आहे. त्यानंतर झरा आहे परंतु झरा कसा दिसतोय, सावळा असा झरा दिसतो. या प्रकारे जे आहे की मग ज्या योगाने, ज्या शब्दाने, हे सगळे योग आहेत, मोठी, आंबट, शुभ्र, शूर, रेखीव, निळा, सावळा, ही सर्व जे काही आहे ही काय आहे, गुण आणि त्याचे विशेष काहीतरी सांगितलेलं आहे. हे या गुण विशेषणामध्ये येत असते. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे संख्या विशेषण. ठीक आहे, संख्या विशेषण. या गुण विशेषणामध्ये काही त्याचे प्रकार पडत नाही. या संख्या विशेषणामध्ये 5 प्रकार पडतात, ते आपण याच्यानंतर आपण घेऊयात. आपला फळा असल्या कारण आपण इथं पहिली व्याख्या घेतली, त्याचे उदाहरण बघितले, याचे उदाहरण दिली. याच्यामध्ये पण सुद्धा काही त्याचे प्रकार नाही आहेत, परंतु या ठिकाणी संख्या विशेषणाचे प्रकार आहेत 5, ते आपण नंतर बघू, लगेच बघू, परंतु ही एवढी व्याख्या बघितल्यानंतर. बरं, मग संख्या विशेषण, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या, जे काही नाम असेल वाक्यात, जी काही नावं आलेली असते त्या नावाची संख्या जर दाखवली जात असेल तर त्यास संख्या विशेषण असं म्हणायचं. जसे उदाहरण बघा, आता मुली आहेत परंतु किती मुली आहेत, 10. मुली हे सुद्धा नाव. मग भाषा आहेत परंतु किती भाषा, 14 भाषा. त्यानंतर रुपये आहे परंतु किती रुपये, 60. व्याख्या काय सांगते, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जात असेल, ज्या नामाच्या योगाने, जे आपण वाक्यात घेणारं जे काही नाम असेल परंतु त्या नामानुसार ते नाम किती आहेत हे दाखवल्या जात असेल तर ते संख्या विशेषणाने समजायचं. म्हणजे उदाहरण संख्या विशेषणाचं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. जसं की मग रुपये 60. जसं किरणे आहेत, आकाशातील पडणारी किरणे किती, ते सहस्र आहेत, ते मोजता येत. जसे की आपण म्हणतो ना 16 सहस्र नारी, तसं हे सहस्र आहे.
तसंच तास, किती तास? 8 तास. मुलगी आहे, किती मुलगी येते? यावरून काय झालं, संख्याचा उल्लेख झालेला आहे नामाचा, म्हणून ते संख्या विशेषण आहे. जर काही वाक्य असं आलं त्यातनं जर समजा संख्या दाखवल्या जात असेल तर समजून घ्यायचं ते कशाचं विशेषण आहे? संख्या विशेषण आहे की गुण विशेषण आहे की मग या ठिकाणी सार्वनामिक विशेषण आहे, हे आपल्याला विशेषणाच्या प्रकारात आपल्याला सांगता आलं पाहिजे. आता सार्वनामिक विशेषणामध्ये काय सांगितल्याची व्याख्या? सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून, सर्वनाम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. तो, ती, ते, हा, ही, हे, कोण, काय, हे सगळे सर्वनाम आहे. मग या ठिकाणी मी, हे सुद्धा आहे, तू आहे, तो आहे, हा आहे, जो आहे, कोण आहे, हे सुद्धा सर्वनामच आहे. तू, तिथे, मी, हा, तू, तो, हा, जो, कोण, नामाऐवजी वापरले जाणारे शब्द म्हणजे सर्वनाम. आणि त्याचा वापर कसा होतोय तेही आपल्याला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे काय हे आहे? काय ही सर्वनामे असून त्याचा मूळ रूपात खालील प्रमाणे बदल होतो. ही सर्व सर्वनाम आहेत, पण त्याचा मूळ रूपात ज्यावेळेस वाक्यात त्याचा उपयोग होतो किंवा आपण बोली भाषा ज्यावेळेस करतो, ज्यावेळेस आपला व्यवहार चालतो, मित्राशी असू द्यात, घराशी असू द्यात, परिवाराशी असू द्यात किंवा समाजाशी असू द्यात, त्याचा वापर मी असलं, माझ्या संदर्भात काही बोलायचं झालं तर मी काय म्हणतो? माझ्या बाबतीत काय सांगितलं तर माझ्या घरात असं आहे तसं. मीच माझ्या होते, तूच तुझ्या होते, तूच तुझ्या होते, तोच त्याच्या होते, तुम्हीच तुमचा होते, तीच तिचा होते, हाच असा असला असाही वापर. त्याचप्रमाणे इतका, एवढा, अमका, ढमका असं जे काही म्हणत असतो ना, तुला असा आहे, तो तसा आहे, असा वापर होतो. कशाला? हाचा. आपण हा तुला असा आहे, तुला तसा आहे, हे अशा प्रकारे ही सर्वनाम आहे. पण त्याचा वापर कसा करतो आपण बोलताना सर्वसामान्यपणे? ते असं. तसंच तो, तोच तसा, तो तसलाच आहे, तो तितक्याच लायकीचा आहे, त्याच लायकीचा आहे, तो तेवढाच खातो, वगैरे वगैरे जे काही बोलले. त्यानंतर कोण. आता कोणाचा वापर काय? कोणता होतो, केवढा होतो, काय होतो, कसला होतो, असला होतो, कसा, कसला, अशा प्रकारे याचा वापर जे आहे, जे सर्वनामापासून तयार झाले जे काही वाक्यात उपयोग केले जाणारे शब्द आहेत ते असे आहेत. आणि ही जी काही आहे सार्वनामिक विशेषणे जी आहेत तर ती काय सांगितले? मी, तू, तो, तसा, हा, जो, कोण, ही सार्वनामिक विशेषण आहे. मी, तू, जो, हा, जो, कोण. आणि त्यांचा वापर कसा आहे तो या ठिकाणी आपण बघितलेला आहे. अशा प्रकारे आपण दैनंदिन व्यवहारात, दैनंदिन जीवनात किंवा बोली भाषेमध्ये त्याचा वापर अशा प्रकारे होत असतो. एक लक्षात ठेवा. ओके. बघितले काय की त्या ठिकाणी गुण विशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण आपण हे बघितलं. परंतु संख्या विशेषण जे आहे त्या ठिकाणी संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. ते 5 प्रकारही आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे संख्या विशेषणाच्या 5 प्रकारापैकी पहिला प्रकार जो आहे तो गणनावाचक, त्यानंतर क्रमवाचक, त्यानंतर आवृत्तीवाचक, त्यानंतर पृथक्त्ववाचक, त्यानंतर अनिश्चित संख्या विशेषण. म्हणजे या ठिकाणी गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथक्त्ववाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण, असे हे किती प्रकार आहेत? 5. कशाचे? संख्या विशेषण. बरोबर. मग त्यातला पहिला प्रकार जो आहे गणनावाचक. तर गणनावाचक संख्या विशेषणात काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी? या विशेषणाचा उपयोग जेव्हा केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो, म्हणजे गणती किंवा गणना म्हणजे मोजण्यासाठी, त्यावेळेस
ज्या अशा प्रकारचं जर काही वाक्य आलं असेल तर समजून घ्यायचं ते गणनावाचक संख्या विशेषण आहे असं. जसं की ह्या ठिकाणी पुन्हा जसं की या ठिकाणी गणना करण्यासाठी पुन्हा ह्या गणनावाचक संख्या विशेषणामध्ये पुन्हा पुन्हा या ठिकाणी 3 प्रकार पडतात, उपप्रकार पडतात पुन्हा त्याच्यामध्ये. त्यामुळे 3 उपप्रकार कोणते पडले या ठिकाणी? पूर्णांकवाचक, जसं पूर्णांकवाचक म्हणजे पूर्ण संख्या झाली 1 2 100 1000 500 लाख कोटी, परंतु पूर्ण अपूर्णांकात नाही. अपूर्णांकात तो आपण सगळे बघितलं जसं की 1.4 वगैरे वगैरे हे अपूर्णांक आहे, तसं नाही. ही पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे या ठिकाणी पुन्हा गणनावाचकामध्ये पहिला प्रकार पडतो पूर्णांकवाचक म्हणजे पूर्ण संख्या असते. त्यानंतर अपूर्णांकवाचक जसे की 1/4 म्हणजे 4 भागापैकी 1 भाग, 1/4 म्हणजे 4 भागापैकी 1 भाग, पुन्हा 1/2 म्हणजे 2 भागापैकी 1 भाग म्हणजे अर्धा झाला, हा चतकोर झाला, हा 3 चतकोर झाला आणि हा 5 भागापैकी 3 भाग झाले, जवळपास 6 भाग झाले. ओके. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी साकल्यवाचक, याचाच अर्थ काय होतो? तितक्या वस्तू पैकी सर्व. म्हणजे या ठिकाणी सुद्धा वर्गातील जेवढे मुलं आहेत तेवढ्या मुलापैकी सर्वच मुलं खिचडी खाणार आहेत. ठीक आहे. एवढ्या मुलापैकी सर्वांनाच 200 पर्यंत पाढे पाठ आहे. सांगितल्या वर्गातल्या सर्व मुलापैकी सर्वच मुलांना वाचता येते असं. मग या ठिकाणी जसं की 5 पांडव आहेत, 5चे 5 पांडव. तसं 4 बहिणी आहेत समजूया, 4ही बहिणी हुशार आहेत, 4ही बहिणी सुंदर आहेत. ठीक आहे. 2 भाऊ, दोन्हीही भाऊ शूरवीर आहेत, दोन्ही भाऊ. म्हणजे काय सांगितलं या ठिकाणी? साकल्यवाचक याचा अर्थ काय? तितक्या जेवढ्या आहेत तेवढ्या वस्तूपैकी सर्व असा. ज्यावेळेस समजा दिलेल्या काही वस्तू असतील त्या दिलेल्या वस्तूपैकी ज्यावेळेस सर्वच्या सर्व वस्तूचा उल्लेख समजा जेव्हा वाक्यात येत असेल तर समजूया या ठिकाणी साकल्यवाचक संख्या विशेषण असं त्याला म्हणायचं. हे समजून घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे क्रमवाचक. क्रमवाचक संख्या विशेषण. या क्रमवाचक संख्या विशेषण मध्ये काय म्हटलेलं आहे की ज्या संख्या विशेषणाने वस्तूचा क्रम दाखवतात, वस्तूचा क्रम कितव्या नंबरला आहे काय कसं आहे समजूया. उदाहरणार्थ बघा क्रम दाखवले जातोय. मी म्हटलं की बा आपल्या या ठिकाणी बसलेल्या वर्गात कोण कोणता वर्ग बसलेला? आपण 6वीचा वर्ग, 7वीचा वर्ग, 8वीचा वर्ग. तसंच या ठिकाणी पहिला वर्ग. एक पहिला वर्ग कुठे बसलाय? तिथे बसलाय. दुसरा सर तिथेच आहे, तिसरा सर तिथेच आहे, चौथा सर तिथे आहे. म्हणजे काय सांगितलं गेलं? ज्या विशेषणाने वस्तूचा क्रम दाखवितात. विशेषण आहे संख्या, परंतु 5 हे विशेषण झालं. संख्या आहे परंतु किती? 5 हे विशेषण झालं. लक्षात आलंय का? 100पैकी 2 संख्या आहे 100, पण त्यापैकी तिचं विशेषण काय झालं? 2 याच्यातलं झालं. किती मुलं पहिली आली? लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टी या मराठी व्याकरणामध्ये थोडक्यात समजून घेणं गरजेचं आहे. तसंच पुढचा प्रकार काय आहे? आवृत्तीवाचक. वारंवार एखादी गोष्ट किती वेळेस घडलेली, वारंवार किती वेळ, म्हणजे काय? जी विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली. म्हणजे एखादी घटना आपण म्हणतो ना, सर मला तो चित्रपट आवडला सर, मी 4 वेळेस पाहिला. सर मला तो धडा आवडला ना सर, मी 5 वेळेस वाचला. म्हणजे माझी चित्रपट पाहण्याची आवृत्ती किती वेळेस झाली, धडा किती वेळेस मी धडा वाचला. म्हणजे अशापैकी जर काही उदाहरणं आले तर समजून येते आवृत्तीवाचक विशेषणे. जसं की बा या ठिकाणी मग काय आलं? चौपट मुले, दसपट रुपये, दुहेरी रंग, द्विगुणित आनंद. अशा प्रकारचे जर काही वाक्य येत असेल तर समजून घ्यायचं ते आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे.
आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे असं समजून घ्यायचं. त्यानंतर पृथक वाचन. पृथक वाचन मध्ये काय सांगितलं, जी विशेषणे वेगवेगळी किंवा पृथक असा बोध करतात, वेगळा असल्याचं. जसे काय एक एक मुलगा, एक एक मुलाचं मी तपासणार, एक एक मुलीचं मी तपासणार, म्हणजे प्रत्येकाचं एक एक म्हणजे प्रत्येकाचं मी तपासणार आहे. एक एक मुलगा, 10 मुलांचा गट. ठीक आहे, आपण म्हणतो गट करून बसा, परंतु मग सर कितीचा गट करायचा सर, आम्ही तर 50 आहे. मग ठीक आहे, 10चा करा, असं करा, 5चे 20 गट करा, 10चे 5 गट करा. म्हणजे ह्या ठिकाणी एक एक मुलगा किंवा 10 असा गट. मग असं ज्यावेळेस समजा दाखवल्या जात असेल, समजून घ्यायचं ते कोणचं आहे, पृथकात्वाचक गुण विशेषण अव्यय आहे असं समजायचं. त्यानंतर अनिश्चित संख्या विशेषण. निश्चित काही नाही, म्हणजे जी संख्या विशेषण निश्चित अशी संख्या काही दर्शवत नसेल, निश्चित संख्या सांगत नाही. मग त्यासाठी उदाहरण काय समजून घ्यायचं, सर्व रस्ते. अरे सर्व पण कोणते रस्ते, रामवाडीला जायचा रस्ता, काशीवाडीला जायचा रस्ता, काही इकडे या गावाकडे जायचा रस्ता, का सोलापूरला काही सर्व रस्ते कोणते रस्ते, मग तुम्हाला कोणत्या रस्त्याने तो गेला हे माहिती नाही, असं जरी उदाहरण आलं कोणत्या, म्हणजे समजून घ्यायचं काय अनिश्चित संख्या विशेषण आहे असं. त्यानंतर थोडी मुले. अरे थोडी पण किती, काही उल्लेख झाला का आता संख्येचा नाही. काही पक्षी, काही किती, तरी पण उल्लेख नाही. इतर लोक, इतर कोणचे, घरामध्ये आई वडिलाचे, दोघं बहीण भावाचे भांडणं झालेले असतात किंवा काहीतरी झालं असतं. हा, आपल्या घरात अशी काही माणसं आहे ना की जे नेहमी भांडणच करतात, नाव घ्यायचं नाही, आपल्या घरात अशी काही माणसं आहे ना, अशी काही म्हणजे कोणचे निश्चित उल्लेख आहे. जसं की इत्यादी देश, भारत सोडून इत्यादी देश नेहमी युद्धास तयार असतात. मग इत्यादी देश पण कोणते, किती, असा ज्यावेळेस उल्लेख होत असेल त्यावेळेस समजून घ्यायचं ते अनिश्चित संख्या विशेषण. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी काय बघितलंय, विशेषणाचा जो काही प्रकार होता, कोणता प्रकार होता तो, कोणता प्रकार पाहिला आपण, विशेषण. आणि विशेषणामध्ये आपण किती प्रकार पाहिले, 5 विशेषणाचे आपण किती प्रकार पाहिले, 3 प्रकार पाहिले. 3 प्रकारापैकी गुण विशेषण, संख्या विशेषण, संख्यावाचक विशेषण, सार्वनामिक विशेषण. संख्या विशेषणामधील हे 5 प्रकार आपण आता हे बघितले. ओके, हे लिहून घ्या. यानंतर आपण लगेच पुढचा भाग बघूया.